चला आता तुमचा सगळ्यात छोटेवाले प्रॉब्लेम झाले 2. आता आपण सर्वात मोठावाला प्रॉब्लेम घेणार आहे. ओके, इझीवाला प्रॉब्लेम आहे, मोठा आहे पण तो इझी आहे, सोप्पा आहे. ओके, चला मग आपण शिकतो आहे. मिस्टर अतिश एक प्रोप्रायटर आहे, बिझनेसमॅन आहे. हिज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. त्याचं हे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हा जो मिस्टर अतिश होता हा बिचारा अंगठेबहाद्दर होता. त्याला जे काही सापडलं त्याने त्या हिशोबाने काय केलं, अंगठेबहाद्दर म्हणजे सो अँड सो, त्याने बिचाराने त्याच्या हिशोबाने जे काही त्याला लिहिता आलं ते P&Lमध्ये लिहिलं. आता आपल्याला यातनं बघायचं आहे की जे इन्कम हा दाखवतो आहे, म्हणजे इथे तो इन्कम किती दाखवतो आहे बघा. इथं तो इन्कम दाखवतो आहे 41,100. या 41,100वर तो म्हणतो की मी टॅक्स भरेल असं. आपण त्याला सांगायचं आहे की अरे थांब, एवढूशा अमाऊंटवर तू टॅक्स नाही भरणार आहे, तुला अजून जास्त अमाऊंटवर टॅक्स भरावा लागणार आहे. कारण असे बरेचसे खर्च आहेत जे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये अलाउड नाही आहेत ॲज अ एक्सपेन्स, तरी तू लिहिलेले आहेत. मग त्यांना आपल्याला काय करावं लागेल, तुझ्या नेट प्रॉफिटमध्ये ॲड बॅक करावं लागेल. ओके, चला मग आपण लाईनशीर याच्यासाठी ॲडजस्टमेंट्स बघूयात आणि ॲडजस्टमेंटच्या अकॉर्डिंग टू आपण हा प्रॉब्लेम सोडवूयात. ठीक आहे, हा प्रॉब्लेम मोठा आहे. तुम्हाला समजा नाही समजला तर तुम्ही ह्याला डबल जरा बघा, कळेलच. आणि नाही कळला तर मला फोन करा. ओके, मग तुम्ही म्हणाल मॅम मी तुम्हाला फोन कसं करू, तर बघा इथे आहे मग आपल्या नोट्सवर डिटेलमध्ये माझा नंबर. डिटेलमध्ये काय नंबर, तो नंबर आहे. मी आहे सोनाली चौधरी. चला मग आपला प्रॉब्लेम काय आहे बघा बरं. कुठे गेला. हा पाहिजे. या प्रॉब्लेमच्या आपण सगळ्यात पहिले तर बघणार आहोत ॲडजस्टमेंट्स, हे की नाही. मग सगळ्यात पहिली ॲडजस्टमेंट काय आहे, ॲडजस्टमेंट बघा. बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ ॲडमिटेड बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ड्युरिंग द इयर 1,100 रुपये. बॅड डेब्ट्स म्हणजे मला एक सांगा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ओके, म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ॲक्च्युली हे बॅड डेब्ट्स अलाउड केले होते. आता यात ना सगळ्यात मोठी गोंधळ किंवा यात सगळ्यात मोठा गोंधळ पाडणारा तुम्हाला विषय कोणता बघा. RDD म्हणजे काय, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे कोणीतरी फ्युचरमध्ये तुमचे पैसे बुडवणार आहेत म्हणून तुम्ही आधीच रिझर्व करून ठेवले. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला माहिती आहे की आता हा एक मुलगा आहे ना, तो मला फीस देणार नाही आहे. मग मी काय करेल, आत्ताच माझ्या प्रॉफिटमधनं थोडासा हिस्सा बाजूला काढून ठेवेल फ्युचर यूजसाठी. ओके, याला म्हणतात रिझर्व. आता हा जो रिझर्व आहे तो इथे करून ठेवलेला असला तरी मला सांगा, रिझर्व हा ॲक्च्युअल लॉस आहे का, नाही आहे. पण बॅड डेब्ट्स म्हणजे खरंच कोणीतरी पैसे बुडवले तर तो आपला ॲक्च्युअल लॉस असतो. ओके, तर या प्रॉब्लेममध्ये ना या व्यक्तीने हे बॅड डेब्ट्स लिहिलेच नाही आहेत. हा जो अतिश आहे त्याने हे बॅड डेब्ट्स ॲक्च्युली लिहिलेच नाही. P&Lच्या डेबिटला त्याने जर का बॅड डेब्ट्स लिहिले नाही, याचा अर्थ त्याने तिथून ग्रॉस प्रॉफिटमधून बॅड डेब्ट्सची अमाऊंट वजा केलेली नाही आहे. आणि जर का त्यांनी वजा केलेली नाही आहे म्हणजे याचा अर्थ नेट प्रॉफिट तेवढ्या अमाऊंटने काय दिसणार आहे, जास्त दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, मी म्हटलं ह्यानी माझे पैसे बुडवले, त्यांनी माझे पैसे बुडवले, त्यांनी माझे पैसे बुडवले, असं करत करत मी म्हटलं 10,000 रुपये माझे बुडवले. जरी मी असं म्हटलं तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट माझं ऐकून घेणार आहे का, नाही ऐकून घेणार. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याला प्रूफ मागेल. सांगा की हा व्यक्ती जो तुम्ही म्हणताय की ह्याने तुमचे पैसे बुडवले, या व्यक्तीने तुमच्याकडनं पैसे घेतले होते का, की या व्यक्तीने तुमच्याकडनं वस्तू विकत घेतली होती का, त्याबद्दल आम्हाला प्रूफ द्या. गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स अथॉरिटीला ते प्रूफ जर का बरोबर वाटलं तरच ती अथॉरिटी तुम्हाला काय करेल, ते बॅड डेब्ट्स म्हणून P&Lला लिहू देईल. ओके, किंवा ते एक्सपेन्सेस म्हणून वजा होऊ देईल. मग जेव्हा त्यातनं सगळ्या अमाऊंट चेक केल्या, त्यातनं त्यांना काय कळलं तर फक्त 1,100 रुपये असे बॅड डेब्ट्स आहेत जे ॲक्च्युअलमध्ये खरंच तुमचा लॉस झालेला आहे, लॉस म्हणवू शकतात. मग 1,100 रुपये बॅड डेब्ट्स म्हणून वजा केलेले P&Lला चालणार आहेत. पण आता मला सांगा, इथे बॅड डेब्ट्स लिहिलेले आहेत का. हा बघा, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कुठेतरी बॅड डेब्ट्स लिहिलेले दिसले आहेत का बघा. तुम्हाला बॅड डेब्ट्स नाही दिसणार पण तुम्हाला प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स दिसेल बघा. किती होती ती, 12,400. RDD 12,400.
गव्हर्नमेंट म्हणतं हे 12,400 जे बुडणार आहेत ना ते इथे नाही लिहायचे. ओके, मग ह्याने बॅड डेप्स लिहिले आहेत का कुठे बघूयात. चला बघा, पूर्ण प्रॉब्लेम चेक केला तर इथे कुठेही बॅड डेप्स लिहिलेले नाही आहेत. याचा अर्थ P&Lच्या डेबिटला इथे बॅड डेप्स आणि किती रुपये, 1100 रुपये असे लिहिले असते तर हा जो नेट प्रॉफिट आहे हा 1100 रुपयाने अजून कमी आला असता, हो की नाही. बघा ना, इथे हे जे प्रॉफिट आहे यातनं आपण हे एक्सपेन्स वजा करतो आणि मग तुमचा काय येतो, नेट प्रॉफिट येतो. मग तुम्ही 1100 रुपये वजा केलेलेच नाही आहेत, तुम्हाला ते वजा करावे लागतील. आलं का लक्षात. मग बघा कसे वजा करणार तुम्ही खाली आले, तुम्ही पहिले प्रॉब्लेमची सुरुवात केली. हा बघा, मिस्टर अतिश, कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेसचं कॅल्क्युलेशन, AY PY ते लिहिले आपण. आता पुढे नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती होता तुमचा, 4100, तो तुम्ही इथे लिहिला 4100. पुढे डिसअलाउड एक्सपेन्सेस ते तुम्ही काय करणार आहात, ॲड करणार आहात ॲज युजल, आपण जसं पहिल्या प्रॉब्लेममध्ये केलं होतं. तुमचं हे P&L आहे, P&L. ह्यात जे डेबिटला आयटम्स लिहिले तुम्ही हे लेस केलेत पण करायला अलाउड नसतील तर तुम्ही यांना काय करणार, डिसअलाउ म्हणजे ॲड करणार. हे बघा, आणि क्रेडिट साईडला असतात इन्कम, ते तुम्ही ॲड केलेले असतात. पण जेव्हा तुम्हाला कळतं की हे बिझनेसचे इन्कम नाही आहे मग तुम्ही ते काय करायला त्यातनं मायनस कराल, है ना. हे बघा, मग इथे मायनस कराल, हे बघा इथे मायनस केले, दिसले तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ पहिल्या दोन गोष्टी काय येणार आहेत, P&Lच्या डेबिटला ज्या गोष्टी लेस केल्या आहेत त्या जर का लेस करायची गरज नव्हती तर त्यांना ॲड करा, डिसअलाउड एक्सपेन्सेस. आणि P&Lच्या क्रेडिट साईडला काही इन्कम लिहिले होते पण ते इन्कम बिझनेसमध्ये टॅक्सेबल नाही तर त्यांना तुम्ही काय कराल, लेस कराल. या तुमच्या पहिल्या 2 स्टेप अगदी फिक्स आहेत, यांना कधीही सोडून द्यायचं नाही. सगळ्यात पहिले याच 2 स्टेप्स येणार आहेत तुम्हाला पेपरमध्ये. ओके, आणि मग आता तिसरी स्टेप काय राहणार तुमची. बघा इथे डेप्रिसिएशन मी तुम्हाला नेहमी सांगते लास्टला लिहा, पण इथे डेप्रिसिएशन चुकून माझ्याकडनं 3rd नंबरला लिहिलं गेलं आहे, हे डायरेक्टली लास्ट नंबरला लिहायचं. ओके, आता लिहिलं आहे सध्या तर ऐकून घ्या. डेप्रिसिएशन आणि त्याच्यानंतर खाली बघा, एक्सपेन्सेस अलाउड ॲज अ डिडक्शन बट नॉट डेबिटेड टू P&L. म्हणजे याचा अर्थ बॅड डेप्स हे गव्हर्नमेंटच्या हिशोबाने, इन्कम टॅक्सच्या हिशोबाने अलाउड होते ॲज अ डिडक्शन. किती, 1100 रुपये. खरंच ॲक्च्युलीमध्ये बॅड डेप्स झालेले आहेत 1100ने. म्हणजे याचा अर्थ 1100 रुपये P&Lमध्ये वजा व्हायला हवे होते डेबिटला, बट नॉट डेबिटेड. पण डेबिट केलेत का, नाही. मग तुम्ही डेबिट करा, म्हणजे P&Lला जाऊन चेंजेस करणार का, नाही. तुम्ही इथे करणार तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये चेंजेस. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रॉफिटमधनं 1100 रुपये वजा करणार. कशासाठीचे, बॅड डेप्स अलाउड ॲज पर डिडक्शन, अलाउड ॲज डिडक्शन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. बॅड डेप्स कोणाच्या नुसार अलाउड आहेत, हे इन्कम टॅक्स ॲक्टनुसार अलाउड आहेत. मग ते आपण इथे वजा करणार आहोत. ओके, चला, व्हॉट इज नेक्स्ट ॲडजस्टमेंट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट ऑफ इन्कम टॅक्स ॲक्च्युअली पेड ड्युरिंग द इयर 8400. इन्कम टॅक्सची ॲक्च्युअलमध्ये अमाऊंट ह्या वर्षी पेड किती झाली आहे, 8400. चला, इन्कम टॅक्स हे बघा, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स ही तुमची जबाबदारी आहे, इन्कम टॅक्स ही तुमची जबाबदारी आहे, तुमची स्वतःची जबाबदारी आहे, म्हणजे तुमची स्वतःची लायबिलिटी आहे. आणि जर का इन्कम टॅक्स ही तुमची स्वतःची लायबिलिटी आहे तर लायबिलिटीचं वजाबाकी, लायबिलिटीचे डिडक्शन ॲज अ एक्सपेन्सेस तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन असू द्यात, तुम्ही ॲडव्हान्स इन्कम टॅक्स भरलेला असू द्यात किंवा तुम्ही नुसता इन्कम टॅक्स भरलेला असू द्यात, तरीसुद्धा त्या इन्कम टॅक्सची वजाबाकी तुम्हाला इथे मिळू शकत नाही. म्हणजे इन्कम टॅक्स डिसअलाउड आहे, ॲडव्हान्स इन्कम टॅक्स भरला तरी डिसअलाउड आहे, इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन केली तरी पण डिसअलाउड आहे. इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी या डिसअलाउड आहेत. आलं का लक्षात. मग चला, त्यांनी म्हटलं आहे इथे प्रोव्हिजन, त्यांना म्हणायचं अरे प्रोव्हिजनचं जाऊ दे तिकडंच, तुझी इन्कम टॅक्सची ॲडजस्टमेंट दिली ना तीसुद्धा आम्ही करणार नाही.
इन्कम टॅक्सची ॲडजस्टमेंट ही आम्ही करणार नाही. आलं लक्षात. पुढे डेप्रिसिएशन. सगळ्यात पहिले ऐकून घ्या पुन्हा. इन्कम टॅक्स ॲक्च्युली पेड असू देत, नाहीतर नको पेड असू देत, किंवा ॲडव्हान्स पेड असू देत, इन्कम टॅक्सची वजाबाकी P&Lमधून व्हायला नको. आणि जर का ती झाली असेल तर त्याला ॲडबॅक करायचं. म्हणजे ही जी प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स आहे ना, तुम्ही ती डिसअलाउड करणार आहात. ती तुम्ही तुमच्या प्रॉफिटमध्ये ॲडबॅक करून टाकणार आहात. इन्कम टॅक्स हा खर्च म्हणून वजा करायचा नसतो, कारण ती लायबिलिटी आहे, तो एक्सपेन्स नाही आहे. ओके. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन अलाउड ॲज पर इन्कम टॅक्स रूल. किती आहे? 3400. बघा, तुम्ही डेप्रिसिएशन किती दाखवलं होतं? 15,000. पण ॲक्च्युअलमध्ये डेप्रिसिएशन किती आहे? 3,400 फक्त. तुम्ही फ्रॉड केला की नाही बघा बरं. डेप्रिसिएशन अलाउड ॲज पर इन्कम टॅक्स हे 3400च होतं, आणि तुम्ही लेस किती केलं आहे? 15,000 रुपये. म्हणजे तुमचं चुकलं की नाही? माय का आता 15,000 वरती डायरेक्टली डिसअलाउड करा आणि 3400 खाली जाऊन लेस करा. म्हणजे हे बघा. मग बघा, आता तुमचं ते जे डेप्रिसिएशन आहे ना, डेप्रिसिएशन, ते तुम्ही काय केलं? तुम्ही डायरेक्ट पहिले 15,000 जे वरती तुम्ही लेस केले होते ते तुम्ही काय करणार? आता इथे ॲड करून टाकणार वापस. डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हणून तुम्ही त्याला काय करणार? ॲडबॅक करणार. म्हणजे बघा, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन तुम्ही त्याला डिसअलाउ केलं. डिसअलाउ केलं म्हणजे टोटली ॲडबॅक केलं इन युअर नेट प्रॉफिट. तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये त्याला तुम्ही काय करणार? ॲड करणार. आणि खाली जाऊन स्पेशली नाव लिहून त्याला लेस करणार. कसं नाव लिहिणार? डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 3400. डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 3400 असे तुम्ही स्पेशली लेस करणार. बघा, नेट इफेक्ट तोच आला असता. कितीचा इफेक्ट आला असता हे बघा, तुम्हाला दाखवते. समजा तुम्ही 15,000 ॲड केले आणि 3400 लेस केले, ठीक आहे. मग 15,000 3400 लेस केले तर किती उरले रे तुमचे? सांगा मला, किती उरले? तुमचे उरतील 0 0 6 1 1 11,600. म्हणजे 11,600 रुपये डिसअलाउ झाले, वरती ॲड झाले. प्रॉफिटमध्ये ते काय झाले? ॲड झाले. आलं का लक्षात? वजा व्हायला हवे होते 3400, तुम्ही वजा केले 1500. मग तुम्ही 15,000 तुम्ही काय करणार? ॲडबॅक करून टाकणार आणि 3400 खाली जाऊन स्पेशली लेस करणार आणि नाव काय देणार? डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 असं पूर्ण नाव द्यायचं. आलं लक्षात? हे होती तुमची सेकंड ॲडजस्टमेंट. आता तुमची थर्ड ॲडजस्टमेंट. चला, नाही सॉरी, फोर्थ ॲडजस्टमेंट घ्यायची आता आपल्याला. थर्ड झाली, आता फोर्थ. लॉ चार्जेस आर इन कनेक्शन विथ प्रोटेक्शन ऑफ ट्रेडमार्क. ट्रेडमार्क. चला, सगळ्यात पहिले याबद्दल काहीतरी ऐकून घ्या तुम्ही सगळ्यांनी. हा नवीन पॉईंट आहे तुमच्या आजच्या एज्युकेशनमधला. ओके, आजच्या लेक्चरमधला. काय आहे ऐका. हा आहे ट्रेडमार्क. काय आहे? ट्रेडमार्क. त्याच्यानंतर कॉपीराइट्स. कॉपीराइट्स त्याच्यानंतर ट्रेडमार्क, कॉपीराइट्स, त्याच्यानंतर अजून काय असतं? पेटंट्स. पेटंट्स आणि नो हाऊ. नो हाऊ. ट्रेडमार्क्स, पेटंट्स, कॉपीराइट्स अँड नो हाऊ. ओके. या 4 गोष्टी आहेत ना, या तुमच्या इंटेंजिबल ॲसेट्स आहेत. इंटेंजिबल ॲसेट्स आहेत म्हणजे ज्यांना तुम्ही हात लावू शकत नाही, ज्यांना तुम्ही पाहू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दे धक्का पिक्चर पाहिला आहे ना, तर दे धक्का पिक्चरमध्ये तुम्हाला माहिती का काय होतं? तर तो सिद्धार्थ जो असतो तो काय करतो? त्याच्या दाजींचा एक मोटर पार्ट विकून येतो. पण तो मोटर पार्ट ॲक्च्युअलमध्ये विकला जातो का? नाही विकला जात. का नाही विकला जात? कारण त्याच्या नावाचं पेटंट, काय? पेटंट त्याच्या मित्राने ऑलरेडी परचेस करून ठेवलेलं असतं, है की नाही? म्हणजे याचा अर्थ काय? की तुम्ही तुमच्या त्या वस्तूवर स्वतःचा हक्क दाखवण्यासाठी पेटंट्स घेऊन ठेवले, ट्रेडमार्क घेऊन ठेवला, कॉपीराईट घेऊन ठेवली किंवा नो हाऊ घेऊन ठेवला आहे. आणि ही जी आहे ही आपली इंटेंजिबल ॲसेट असते. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात ॲसेट असते ना.
आता तुम्हीच मला सांगा, मी खूप वेळेस सांगितलं, दरवेळेस सांगतेच की ॲसेट्स या कधीही P&Lला लिहायच्या नाही. P&Lला लिहायचं असतात एक्सपेन्सेस आणि इन्कम. ॲसेट किंवा लायबिलिटी P&Lमध्ये लिहायची नाही. मग याचा अर्थ तुमचे लॉ चार्जेस जे आहेत 13,400 ही तुमची काय आहे, ॲसेट आहे. आणि ॲसेट कधीही P&Lला लिहित नाहीत. म्हणजे तुम्ही अख्खीच्या अख्खी ॲसेट काय केली, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमची अख्खीच्या अख्खी ॲसेट काय करणार, डिसअलाउ करणार. 13,400 चला 13,400 अख्खी ॲसेट तुम्ही काय करणार, डिसअलाउ करणार. हे बघा इथे हे आवाज जराशे इग्नोर करा, माझ्या बेटीचे आवाज येते. चला लॉ चार्जेस तुम्ही काय केले, डायरेक्टली डिसअलाउड केले. हे बघा मला दाखवते मी. लॉ चार्जेस आर इन कनेक्शन विथ प्रोटेक्शन ऑफ ट्रेडमार्क. किती होते, 13,400 टोटली डिसअलाउड केले. लॉ चार्जेस आर इन कनेक्शन विथ प्रोटेक्शन ऑफ ट्रेडमार्क 13,400 टोटली डिसअलाउ केले. आलं का लक्षात एवढं तुम्हाला? आता तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही तर एक गोष्ट बोलले होते की जेव्हा केव्हा आपण ॲसेटला डिसअलाउ करतो त्या ॲसेटचं काय घेऊ शकतो आपण, डेप्रिसिएशन घेऊ शकतो खाली, है ना. तर बघा बाकीच्या सगळ्या ॲसेट्सचं डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करून दिलं होतं. किती, 3400 आहे की नाही. बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पार्ट लिहायचा राहून गेला आहे माझ्याकडनं, तो पार्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. इथे तुम्ही लिहायला हवं होतं डेप्रिसिएशन, इथे 1 टाकायला पाहिजे होता आणि अजून एक 2 टाकून डेप्रिसिएशन लिहायला पाहिजे होतं. काय लिहिणार होते तुम्ही, डेप्रिसिएशन ऑन ट्रेडमार्क, डेप्रिसिएशन ऑन ट्रेडमार्क 25%, डेप्रिसिएशन ऑन ट्रेडमार्क 25% असं तुम्ही लिहायला हवं होतं. आणि मग ते इथे आपण लिहिणार की 13,400वर 25% जेवढी अमाऊंट येईल तेवढी इथे डेप्रिसिएशन म्हणून वजा होईल. ओके चला मग आपण ती अमाऊंट कॅल्क्युलेट करूयात. ती अमाऊंट आपण काय करूयात, कॅल्क्युलेट करूयात. म्हणजे कितीवर, 13,400वर. एक मिनटं, तुम्ही काय करणार, कॅल्सी 13,400 इंटू 25% किती आले, 3,350. म्हणजे तुम्ही इथे डेप्रिसिएशन किती वजा करणार, डेप्रिसिएशन ऑन ट्रेडमार्क तुम्ही इथे 3,350 रुपये, किती, 3,350 रुपये काय करणार तुम्ही इथे लेस करणार. आणि त्याचं नाव काय देणार, डेप्रिसिएशन ऑन ट्रेडमार्क्स, तर कंसात लिहिणार 25%. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला पेपरमध्ये कुठे पण ट्रेडमार्क्स, कॉपीराईट्स, त्यानंतर काय होतं आपल्याकडे, नो हाऊ आणि पेटंट्स, जर का या 4पैकी कोणी आलं तर नेहमी वरती त्यांना डिसअलाउ करायचं, तर खाली जाऊन त्यांच्यावर 25% डेप्रिसिएशन घ्यायचं, कन्फर्मली घ्यायचं, म्हणजे घ्यायचंच. ओके चला मग नेक्स्ट ॲडजस्टमेंट. आता आपण जेव्हा उत्तर काढू ना इथे लास्टला, तेव्हा उत्तर काढताना आपल्याला अजून एक अमाऊंट वजा करायची आहे, 3,350 रुपये, आणि मग फायनल तुमचं उत्तर येणार आहे. ओके मी ते तुम्हाला नंतर सांगते. चला पुढे ॲडजस्टमेंट काय होती, पुढे बघा बरं. पुढे ॲडजस्टमेंट होती, मिस्टर अतिश कॅरीज ऑन हिज बिझनेस इन अ रेंटेड प्रिमायसेस. मिस्टर अतिश हा त्याचा बिझनेस रेंटेड प्रिमायसेसवर चालवत होता. आणि तिथे हाफ ऑफ विच इज यूज्ड ॲज अ रेसिडेन्स, अर्धा भाग तो रेसिडेन्ससाठी वापरत होता, राहण्यासाठी वापरत होता. म्हणजे हे एक घर आहे, ह्या घरातला अर्धा भाग हा बिझनेससाठी होता आणि अर्धा भाग हा रेसिडेन्शियल पर्पजसाठी होता. रेंट किती होतं ह्या घराचं, 14,800. याला डिवाईड करायचं आहे आपल्याला, 7,400 7,400. हे होते बिझनेसचे, तर हे होते पर्सनल डिसअलाउड होतात. पर्सनल एक्सपेन्सेस काय होतात, डिसअलाउड होतात. एक मिनटं बेटा, एक मिनटं. म्हणजे याचा अर्थ तुमचं 7,400 हे बिझनेसचं रेंट आहे, तर 7,400 हाऊसचं रेंट आहे की नाही.
आणि हाऊस रेंट इज डिसअलाउड. तुमच्या घराचं रेंट भराल आणि तुम्ही हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस बिझनेसमध्ये दाखवाल, चालेल का? नाही. बिझनेसचा जो प्रॉफिट आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल आणि मग तुम्हाला कुठे खर्च करायचा करा, पण तो बिझनेसमध्ये दाखवायचा नाही. मग तुम्ही 7,400 काय करणार? डिसअलाउड करणार ॲज अ हाऊस रेंट. चला मग प्रॉब्लेममध्ये जाऊयात. हे बघा, रेंट फॉर रेसिडेन्शियल हाऊस 14,800 भागिले 2 किती येते? 7,400. 7,400 काय झाले? डिसअलाउड झाले. ओके. उसके बाद 7,400 डिसअलाउड झाले म्हणजे काय केलं तुम्ही? ॲड केले कशात? नेट प्रॉफिटमध्ये. ओके. चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय बघा. बँक लोन इज टेकन फॉर बिझनेस पर्पज. मला एक सांगा, बँक लोन बिझनेस पर्पजचा आहे तर आहे, ठीक आहे ना. मग या ॲडजस्टमेंटचा काहीही इफेक्ट होणार नाही. हां, पण एक मिनटं लक्ष द्या बरं का. जर का कोणी म्हटलं असतं की हे बँक लोन हे हाऊस पर्पजसाठी आहे, हाऊस होल्ड पर्पजसाठी आहे, असं जर का म्हटलं असतं तर हे जे इंटरेस्ट ऑन बँक लोन आहे ना, हे टोटल डिसअलाउड झालं असतं. कधी डिसअलाउ झालं असतं? जर का हे बँक लोन बिझनेस पर्पजचं नसून हाऊस होल्ड पर्पजचं असतं, होम पर्पजचं असतं, पर्सनल पर्पजचं असतं, तर डिसअलाउ केलं असतं. ओके, आलं लक्षात तुमच्या? 1 मिनटं होल्ड करा. हां, तुम्ही हे इंटरेस्ट ऑन बँक लोन जर का बँक लोन हे जर का हाऊस होल्ड पर्पजसाठी असलं असतं ना, तर तुम्ही याला डिसअलाउ केलं असतं इंटरेस्ट ऑन बँक लोनला. पण हे बिझनेस पर्पजचं आहे, त्याच्यामुळे इंटरेस्ट ऑन बँक लोनला हातही लावायचा नाही. ह्या झाल्या तुमच्या इथे ॲडजस्टमेंट्स. आता आपण प्रॉब्लेमला वरतून अगदी स्टार्टिंगपासून बघूयात. ओके. फर्स्ट आहे क्वेश्चन एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस हे बिझनेसचे एक्सपेन्सेस असतात, त्याला डिसअलाउ करायचं नाही, अलाउड आहेत, इसको हाथ लगाने का नहीं. उसके आगे रेंट रेट्स अँड टॅक्सेस. बघा, रेंट रेट्स अँड टॅक्सेस तुमची अमाऊंट किती होती? 15,800. ओके. यातले 14,800 हे रेंटचे होते आणि उरलेले 1,000 रुपये कसले होते? टॅक्सचे होते. टॅक्सची आपल्याला काही घेणं नव्हतं, पण रेंट आहे ना, रेंट हे भागिले 2 हे कसं केलं आणि किती आले? 7,400. 7,400 हे हाऊस रेंट होतं, घराचं रेंट होतं, म्हणून त्याला तुम्ही काय केलं? डिसअलाउ केलं. मग हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, हाऊस रेंट आपण प्रॉब्लेममध्ये खाली जाऊन डिसअलाउ केलं आहे. तिसरी गोष्ट, डिसअलाउ केलं म्हणजे ॲड केले. किती ॲड केले? 7,400. ठीक आहे. चला पुढे, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस डिसअलाउड. तुमच्या घराचे खर्च बिझनेसमधून लेस करताय, चालेल का असं? नाही, डिसअलाउ करायचे. तुमच्या घराचे खर्च हे तुम्ही बिझनेसमधनं वजा करू शकत नाही. डिसअलाउ. ओके. पाहिजे तुम्हाला? चला जाऊन बघूयात आपण. हे बघा, ॲड करायचे, डिसअलाउ करायचे. हे बघा, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस 13,400 डिसअलाउड. टोटल एक्सपेंडिचर डिसअलाउ, कारण हा बिझनेसचा खर्च नाही आहे, ऑफिसचा खर्च नाही आहे, हा घरचा खर्च आहे. बिझनेसमध्ये का लिहिला? डिसअलाउ. ओके. चला नेक्स्ट काय होतं बरं तिथे? चला बरं बघूयात. कमिशन बिझनेसचं असतं, अलाउड. डिस्काउंट अँड अलाउन्सेस बिझनेसचे असतात, अलाउड. प्रोव्हिजन, त्यांना सांगायचं, अरे राजा, प्रोव्हिजन रिझर्व चालत नाही, डिसअलाउ. डायरेक्टली ॲड बॅक करा तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये. चला मग किती अमाऊंट आहे त्याची? 12,400. चला नेट प्रॉफिटमध्ये जाऊयात, आपल्या आन्सर शीटमध्ये जाऊयात. बघा इकडे, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 12,400 डिसअलाउड. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 12,400 डिसअलाउड. डायरेक्टली काय झाले? डिसअलाउ झाले. काय डिसअलाउ झालं? प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये तुम्ही ऐड करना आहात. ओके. उसके नेक्स्ट में क्या दिया है हमारे पास? लॉ चार्जेस तर कसले होते? पेटेंट्सचे होते. आपण पेटेंट्स काय केले? डिसअलाउ केले, कारण ती ॲसेट आहे, आणि त्याच्यावर खाली जाऊन 25% डेप्रिसिएशन घेतलं. किती आलं होतं ते? 3,350 रुपये, है की नाही. चला नेक्स्ट,
अँड प्रेझेंट्स टू एम्प्लॉई बिझनेसचा एक्सपेन्स आहे, अलाउड आहे. गिफ्ट अँड प्रेझेंट्स टू एम्प्लॉई हे बिझनेसचे एक्सपेन्स आहेत, अलाउड आहेत. ओके. उसके बाद में फायर इन्शुरन्स प्रीमियम. फायर इन्शुरन्स प्रीमियम हा बिझनेससाठीच असतो, अलाउड आहे. वॅट ऑन गुड्स म्हणजे सेल्स टॅक्स पेड केला. सेल्स टॅक्स हा बिझनेसचाच खर्च असतो, सो अलाउड आहे. सेल्स टॅक्स हा बिझनेसचाच खर्च असतो, सो अलाउड आहे. ओके. उसके आगे देखो. रिपेअर्स अँड रिन्युअल्स फॉर हाऊस प्रॉपर्टी. स्वतःच्या घरात रिपेअर्स आणि रिन्युअल्स केले. आणि त्यांचा एक्सपेन्स कुठे लिहिला, बिझनेसमध्ये लिहिला. डिसअलाऊ ॲडबॅक करा तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये. त्यांना म्हणायचं की तुम्ही 3,000ने तुमचा नेट प्रॉफिट कमी दाखवला, 3,000 रुपयाने टॅक्स तुम्ही वाचवत होते. कळतं आहे का तुम्हाला? हा जो आहे ना तो हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आहे ओ मिस्टर आतिश. तुम्ही काय करा, हे 3,000 रुपये तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये ॲड करा आणि गपचूप त्याच्यावर टॅक्स भरा. असे 3,000 ॲड होणार आहेत. चला जाऊन प्रॉब्लेममध्ये चेक करूयात. रिपेअर्स अँड रिन्युअल्स फॉर हाऊस 3,000 डिसअलाउड. रिपेअर्स अँड रिन्युअल्स ऑफ हाऊस 3,000 डिसअलाउड. ओके. उसके आगे क्या है, चलो देखते हैं. उसके आगे है लॉस ऑन सेल ऑफ मोटर कार 13,600. पर्सनल यूज, प्रायव्हेट यूज. त्यांना म्हणायचं अरे भाऊ, प्रायव्हेट पर्पज असो नाही तर बिझनेस पर्पज असो, गाडी विकत घेतली, गाडी विकली, गाडी फायदा झाला तोटा झाला, हा P&Lला लिहायचा नाही. P&Lला दाखवायचा नाही. याच्यावर डेप्रिसिएशन तू P&Lला दाखव, पण याच्यावरचा लॉस तू P&Lला दाखवू नको. मग चला, मग काय होणार, डिसअलाऊ होणार. प्रायव्हेट पर्पजसाठी गाडी होती आणि त्याच्यावर काय झाला, लॉस झाला. तो काय करणार, डिसअलाऊ करणार. 13,600. चला जाऊन चेक करूयात केला का डिसअलाऊ मी. लॉस ऑन सेल ऑफ मोटर कार 13,600 डिसअलाऊ. ॲडबॅक केला तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये. उसके आगे है LIC लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. ते लाईफ इन्शुरन्स प्रीमियम हा व्यक्तीचा असतो. व्यक्तीच्या नावाने LIC काढला म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्याने पर्सनल एक्सपेन्स केला. पर्सनल आहे ना, व्यक्ती आणि बिझनेस वेगळा आहे. स्वतःचा इन्शुरन्स काढतोय आणि बिझनेसमध्ये लिहितोय डिसअलाउड. किती अमाऊंट डिसअलाउड, 13,500. वेल्थ टॅक्स तर ऑलरेडी डिसअलाउ असतो. वेल्थ टॅक्स, संपत्ती कर, तुझी संपत्ती, बिझनेसचा काय संबंध. तू तुझ्या संपत्तीवर टॅक्स भरला आणि तू बिझनेसमध्ये लिहिला डिसअलाउ. वेल्थ टॅक्स पण डिसअलाउ होईल. नंतर खाली बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. भाऊ, तू एवढा मोठा नेट प्रॉफिट घेऊन जातो तरीसुद्धा तुझ्या भांडवलावर इंटरेस्ट घेतो. तुझ्याच बिझनेसमध्ये तूच भांडवल इन्व्हेस्ट केलं, त्याच्यावरच तू इंटरेस्ट घेऊन राहिला, डिसअलाउड. म्हणजे हे तिघं लाईनशीर काय झालं आहे, डिसअलाउ. चला जाऊन चेक करू झाले का डिसअलाउ. हे बघा, LIC, वेल्थ टॅक्स आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल. डिसअलाउ. यांना काय केलं आपण, डिसअलाउड. उसके आगे डिसअलाउ म्हणजे काय करणार तुम्ही, असे एक्सपेन्सेस जे बिझनेसचे नाही आहेत तरी तुम्ही बिझनेसमध्ये लिहिलेले आहेत त्यांना तुम्ही तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये ॲड कराल आणि आलेल्या अमाऊंटवर तुम्ही टॅक्स भराल. आलं लक्षात. चला नेक्स्ट. उसके आगे क्या है, ऑडिट फी बिझनेस पर्पज असतो, अलाउड आहे. इंटरेस्ट ऑन बँक लोन बिझनेसचं होतं, अलाउड आहे. त्याच्यानंतर काय होतं, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. हे दोघंही डायरेक्टली डिसअलाउ. प्रोव्हिजन्स चालत नाही म्हणून इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन डिसअलाउ. इन्कम टॅक्सच चालत नाही तर इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन काय चालेल, डिसअलाउ. आणि
डेप्रिसिएशन ॲक्च्युअलमध्ये होतं 3400 आणि तुम्ही लिहिलं किती आहे 15,000. 15,000 डिसअलाऊ, 3400 जाऊन स्पेशली खाली लेस होतील. ओके, हे झाले तुमचे डिसअलाउडचे आयटम्स. आता खून पसीने की मेहनत की कमाई है या नहीं वो देखना है. इज दैट यूअर खून पसीने की कमाई? चलो जाके चेक करते हैं. ग्रॉस प्रॉफिट, येस, आपल्या बिझनेस मधलंच इन्कम आहे. अलाउड आहे. नाही अलाउड नाही म्हणायचं. इकडं अलाउड, इकडे चालेल तर अलाउड, इकडे चालेल तर टॅक्सेबल, इकडे चालेल तर अलाऊ आणि इकडे चालेल तर टॅक्सेबल. अगं वेदिका 1 मिनटं. इथे चालेल तर टॅक्सेबल, ग्रॉस प्रॉफिट टॅक्सेबल. पण तुम्ही कोणाला तरी घर रेंटवर दिलं, त्याच्यावर मधलं प्रॉपर्टी, त्या रेंटवरनं काय मिळवलं, इन्कम मिळवलं, हे टॅक्सेबल असतं हाऊस प्रॉपर्टीमध्ये. आणि इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटीज या टॅक्सेबल असतात अदर सोर्सेसमध्ये. हे 2 वेगळे हेडचे इन्कम आपण बिझनेसमध्ये लिहून ठेवलेत. मग ह्या दोघांना बिझनेसमध्ये आपण वजा करणार. नॉट टॅक्सेबल अंडर अवर बिझनेस असं म्हणणार आणि वजा करणार. चला मग जाऊयात प्रॉब्लेममध्ये. हे बघा, इथे प्रॉब्लेम आहे तुमचा. इन्कम नॉट टॅक्सेबल अंडर द हेड PGBP. इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटी, रेंट फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, या दोघांना तुम्ही मायनस कराल. ओके, चला मग इथे बघा, ह्या सगळ्यांची टोटल मारली तेव्हा तुमचे आले 1,43,900 रुपये. इतके तुम्ही चुकून बिझनेसचे खर्च म्हणून वजा केले होते. म्हणजे तुम्ही 1,43,900 वर टॅक्स वाचवत होतात. करा ॲड गपचूप. तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये किती आले ते 1,85,000. आणि हे 2 असे इन्कम होते जे बिझनेसचे नाहीच आहेत, तरी तुम्ही त्याच्यावर बिझनेसमध्ये टॅक्स भरणार होते. मग त्यांना वजा करा. नॉट टॅक्सेबल म्हणा. 31,500 वजा केले किती आले 1,53,500. ठीक आहे, यातनं आपल्याला 2 डेप्रिसिएशन वजा करायचे होते. 3,400 आणि 1 मिनिट थांब वेदिका. 3,400 आणि 3,350. ओके, आणि हे बॅड डेप्स होते जे खरंच बॅड डेप्स झाले होते. बिझनेसचा तोटा झालेला होता. कोणतरी बिझनेसचे पैसे बुडवले होते 1,100 रुपये. पण ते तुम्ही P&Lला लिहिले का? तुम्ही ते P&Lला लिहिले नव्हते, म्हणून तुम्ही ते स्पेशली जाऊन खाली वजा केले. एक्सपेन्सेस अलाउड होते बट नॉट डेबिटेड टू P&L. एक्सपेन्सेस अलाउड बट नॉट डेबिटेड टू P&L. मग आपल्याला ह्या 3 अमाऊंट्स वजा करायच्या आहेत. 3 कोणत्या? 3,400, 1,100 आणि 3,350. 3,350 कशावरचे? 3,350 आहेत डेप्रिसिएशन ऑन पेटंट्स, ट्रेडमार्क. किती होते? 25%. कितीच्या? 13,400च्या 25%. ओके, मग या 3 अमाऊंट्स वजा करायचे होते आपल्याला. तर 2 तर इथे झाल्यात वजा, एकच वजा व्हायची बाकी आहे. 3,350 है ना. म्हणजे 1,49,000 3,350 तुम्हाला वजा करायचे आहेत. मग चला जाऊयात प्रॉब्लेमवरच, कॅल्सीवर. हे आहे तुमचं कॅल्सी. 1,49,000 मायनस 3,350 किती आले? 1,45,650. 1,45,650. चला जाऊयात प्रॉब्लेमवर आणि इथे लिहूयात उत्तर. किती आलं तुमचं उत्तर? फायनल उत्तर इथे 3,350 अजून वजा करायचे होते आपल्याला. 3,350 किती आलं? 1,00,000. अगं वेदिका थांब ग, थांबा आता, मीच विसरले ती लेस केलेली अमाऊंट. कुठे गेलं ते? 1,45,650. किती तिथे? 1,45,650. या पोरीला दम दिलंच नाही रे सनी. 1,45,650 हे आलं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस.
बघा, तुम्ही दाखवले होते 41,100 आणि ॲक्च्युअलमध्ये टॅक्सेबल इन्कम निघालं हे एवढं. बघा किती मोठ्या टॅक्सची चोरी होणार होती, पण ती झाली का? नाही झाली. कारण आपण लोक आहे ना बसलेलं, आपल्याला टॅक्स येतं की नाही, आपण त्याला सांगणार भाऊ कर, चोरू नको. 1,45,650 एवढ्या इन्कमवर आपल्याला ह्याला टॅक्स भरायला लावायचा आहे. कोण आहे तो? मिस्टर अतिश. हा झाला तुमचा प्रॉब्लेम. प्लीज कृपा करून माझे व्हिडिओज व्यवस्थित ऐका. पैसे वसूल बोलते मी, टाईमपास एकही शब्द नसतो. कोणत्याही माझ्या शब्दातनं, कोणत्याही वाक्यातनं एक MCQ तयार होऊ शकतो. कोणत्याही वाक्यातनं तुमचा 1 मार्क वाढू शकतो. कृपा करा आणि लेक्चर व्यवस्थित ऐका.